नमस्कार मित्रांनो, संपूर्ण भारतात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मार्फत ही मेगा भरती केली जात आहे. तब्बल 7,150 पदांची ही मोठी भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण असणं गरजेचं असणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातच तुम्हाला पेपर देता येणार आहे. मराठी भाषेत तुम्हाला पेपर देण्याची सुवर्ण संधी SBI मार्फत दिली जाणार आहे. यामध्ये तुमच्या जिल्ह्यात SBI मार्फत तुम्हाला जॉब दिला जाणार आहे. यासाठी तुमचं वय मात्र 20 ते 28च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे. ज्या उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान आहे अशा उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. 6 जून 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकता, कसं अप्लाय करायचं, परीक्षा शुल्क किती असणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण अभ्यासणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही अधिकृत PDF बघू शकता, SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया या नामांकित बँकेत तब्बल 7,150 पदांची मेगा भरती केली जाणार आहे. अप्रेंटिसशिप पदांची भरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी 19 मे 2026 ते 8 जून 2026 या कालावधीमध्ये दिलेल्या कोणत्याही एका संकेतस्थळावरनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे. महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देता येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात अगदी तुमच्या जिल्ह्यात SBI मार्फत तुम्हाला या पदांसाठी जॉब जो आहे तो दिला जाणार आहे. आता या प्रत्येक पदासाठी स्टेट वाईज कॅटेगरी वाईज किती जागा असणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जर तुम्हाला महाराष्ट्रातून अर्ज करायचा असेल तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मात्र तुम्हाला लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे. महाराष्ट्रासाठी 504 जागा असणार आहे आणि या जागेंचं कॅटेगरी वाईज विभाजन देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता. महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त देखील तुम्ही बाकीच्याही राज्यातून अर्ज करू शकता, मात्र त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता, वाचता, बोलता येणं गरजेचं असणार आहे. यामध्ये खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक स्टेट वाईज जे ट्रेनिंग सीट आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे जर महाराष्ट्रातून तुम्ही बघत असाल, महाराष्ट्रातून जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा असणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. यामध्ये अकोला असेल 12 जागा आहे, अमरावती 12 जागा, बुलढाणा 10, अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यानं आहे तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता आणि त्या पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकता. आता मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांचं वय मात्र 1 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. बाकी SC ST कॅटेगरी उमेदवारांसाठी 5 वर्ष वयाची अतिरिक्त सूट असणार आहे. OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी देखील 10, 13 आणि 15 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सवलत देण्यात येणार आहे. ते देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये खाली गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता यासाठी नेमकी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्याकडे काय असायला हवं. तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. 1 वर्षाचा तुमचा हा ट्रेनिंग पिरियड असणार आहे, अप्रेंटिसशिप असणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांना सर्टिफिकेट देखील SBI मार्फत दिलं जाणार आहे. ज्या सर्टिफिकेटच्या जोरावरती तुम्ही SBIच्या नंतर परमनंट जागा निघाल्या तर त्यावेळेस ट्राय करू शकता. ते तुमच्यासाठी बेनिफिशियल असणार आहे. विशेष म्हणजे उमेदवारांना प्रत्येक महिन्याला 15,000 रुपये इतकं स्टायपेंड देखील SBI मार्फत दिलं जाणार आहे. 15,000 रुपये स्टायपेंड प्रत्येक महिन्याला आणि सर्टिफिकेशन या दोन्ही गोष्टी तुम्हाला SBI मार्फत दिल्या जाणार आहे. आता या पदांसाठी सिलेक्शन प्रोसिजर नेमकी कशी असणार आहे, तर सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. त्यानंतर लोकल लँग्वेज टेस्ट आणि सर्वात शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे. यामध्ये 4 वेगवेगळ्या विषयावरती तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे. 100 प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहे, ज्यासाठी 60 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे उमेदवारांना त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये म्हणजे तुम्हाला मराठी विषयामधनं देखील पेपर देता येणार आहे. मराठी लँग्वेजमधनं पेपर देण्याची सुवर्ण संधी SBI मार्फत तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. यामध्ये मित्रांनो कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी महाराष्ट्रातून तुम्ही असेल तर इंग्लिश, हिंदी किंवा मराठी तुमच्या चॉईसनुसार तुम्ही एक्झाम देऊ शकणार आहात. या मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक स्टेटनुसार एक्झामचं सेंटर कोणत्या जिल्ह्यात असणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
जर तुम्ही महाराष्ट्रातून असेल तर महाराष्ट्रासाठी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा हे एक्झाम सेंटर असणार आहे. तुमच्या जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहात. मित्रांनो, ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना लोकल लँग्वेज टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे. जर मित्रांनो 10वी आणि 12वीला तुम्ही मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण आहात तर तुम्हाला ही लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची गरज नाही आहे. मात्र मराठी भाषा न घेता तुम्ही 10वी आणि 12वी उत्तीर्ण आहात तर तुम्हाला ही टेस्ट द्यावी लागणार आहे. या टेस्टमध्ये तुमचं लोकल लँग्वेजचं नॉलेज चेक केलं जातं आणि त्यानंतर फायनल जे सिलेक्शन आहे त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झाम अशा विविध स्तरातून जाणं अत्यावश्यक असणार आहे. यामध्ये जनरल OBC EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 300 रुपये तर SC ST फिजिकली डिसेबल्ड कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. ज्या उमेदवारांना परीक्षा शुल्क आहे अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायचं आहे. बाकी संपूर्ण गाईडलाईन्स, संपूर्ण सूचना तुम्हाला या PDF मध्ये बघायला मिळणार आहे. यामध्ये ॲप्लिकेशन करण्यासाठी दिलेल्या कोणत्याही एका संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. बाकी अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील, डॉक्युमेंट असतील, कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे, प्रत्येक डॉक्युमेंटची काय साईज असायला हवी, संपूर्ण गाईडलाईन्स या PDF मध्ये तुम्हाला सविस्तरमध्ये बघायला मिळणार आहे. आणि यासाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. तसेच आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवरती देखील मी शेअर केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तब्बल 7,000 पदांची ही बंपर भरती असणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करतेवेळी अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.